सो हे गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. येस, आज आहे फ्रायडे आणि उद्या चालू होणार आहे मस्त एक वीकेंड. आणि आम्ही प्लॅन केलेला आहे, आम्ही उद्या जाणार आहे पंढरपूर आणि अक्कलकोटला. हा क्विक एक प्लॅन झालेला आहे. सो आम्ही आता जस्ट चहा पित होतो, चहाचा ब्रेक आम्ही घेतो, चहा स्नॅक्स खात होतो आणि आम्ही रँडमली असं विचार केला की उद्या वीकेंड आहे, कुठे जाऊ शकतो का. आणि रँडमली असं सगळ्यांनी सजेस्ट केलं की पंढरपूरला जाऊन खूप महिने झालेलं, सो पंढरपूरला जाऊया आणि मग क्विकली अक्कलकोटचं पण दर्शन होईल. सो आता जस्ट एक 5 मिनटं आधी आमचा प्लॅन झालेला आहे आणि लगेच आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. आणि मला वाटतं लहानपणापासून आमचं ना असंच झालेलं आहे, सगळे अनप्लॅन्ड ट्रिप्सच होत आलेले आहेत आमच्या. असं नाही की आम्ही 1 महिन्यापासून प्लॅन करतो, 1 आठवड्यापासून प्लॅन करतो आहे. 2 दिवस आधी आम्ही प्लॅन करतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन लगेच जातो. तर त्याची आता तयारी पण काय करायची नाही, लगेच बॅग पॅक करून यार निघणार. तर आदित्य मस्त करतोय गाडीची साफसफाई. आदित्य, काय म्हणायचं आहे तुला माझ्या ब्लॉगमध्ये? नाही, काहीतरी चांगलं बोल ना यार ब्लॉगमध्ये कधीतरी. ओ माय गॉड. सो आम्ही आता दोघं मिळून गाडी साफ करणार आहे. आदित्य, अर्ध्यापेक्षा जास्त गाडी तर मीच साफ करते दरवेळी. आम्ही आता गाडी साफ करणार आहे आणि उद्या निघणार आहे. बाकी तर मी पंढरपूरचा व्लॉग ऑलरेडी केलेला आहे. एक नाही, मला वाटतं 2 वेळा केला आहे. हां, एकदा केलेला, एकदम फर्स्ट टाईम गेलो होतो तेव्हा, आणि एकदा दिनेशसोबत पण गेलो होतो आम्ही, तेव्हाचा पण केला. तर खूप फॅमिलियर प्लेस झाले आणि मस्त वाटतं पंढरपूरमध्ये जाऊन, असं शांत वाटतं खूप. सो आम्ही उद्या निघणार आहे. सो आपण डायरेक्ट उद्या भेटू. सो हे गाईज, झालेलं आहे नेक्स्ट डे. वाजलेले आहेत मस्त सकाळचे 6:30. जस्ट उजडलेला आहे आणि आमची सगळी तयारीसुद्धा झालेली आहे निघायची. जस्ट एक 5 मिनिटात गाडी काढणार आणि निघणार. सो 4:30-5ला उठलो, पटपट आवरलं. बॅगा तर रात्रीच भरले होते आणि छान आहे, पाऊस पण नाही आहे आज, पूर्ण आभाळ वगैरे क्लिअर आहे. सो आय होप पाऊस येऊ नये आणि आमचं मस्त होऊ देत सगळं ट्रॅव्हल वगैरे. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. सो थोडी मला थंडी पण वाजते आहे. सो आम्ही सगळे जर्किन घालून आता झालेलो आहोत. गाडी बाहेर काढलेली आहेत, पण ॲज युजल मम्मी पप्पा अजून येत आहेत. सो आम्ही दोघं इथे बसलेलो आहोत वाट बघत. गाडी येत आहे, ओप्स, मागून पुढून पण येत आहे एक. मला घर दाखवत आहे. सो हे आहे आमचं घर. काय करतोय? ही आहे आमची पूर्ण कॉलनी. गाईज, आम्ही निघालेलो आहोत आणि मिडवे पोचलो पण आहोत. मिडवे नाही, पण रस्ता मस्त मोकळा आहे सकाळी सकाळी. How are you feeling? How are you feeling? पासाला गेला हा जरा आता नवीनच येते 9 लाख. नाश्ता करायला, चहा प्यायला, रिफ्रेश व्हायला थांबणार होतो. मम्मीची पण चालली आहे, ती झोपली होती, नाही ती बघितलं ती झोपली होती.
कांदा एक मिरची गाईज आम्ही ते नाश्ता करायला थांबलो आहोत. फक्त 1-1.5 तास उरलेला आहे आता पंढरपुरात नाश्ता करणार आणि मग आम्ही मला जरासं गॅरंटी नाही आहे की किती दिवसाचा क्रीम रोल असेल. पॅक पीस असतो तो बाळा. त्यामुळे घेतलेला आहे गरम गरम कांदा भाजी. मिरची तिखट आहे. कांदा भजी अँड चहा हा बेस्ट कॉम्बिनेशन आहे सकाळचं. गरम आहे ना. हो गरमागरम तळून दिलेलं आहे मला वाटायला लागलं. चालाय खूपच गरम आहे. चहासोबत पाहिजे. लगेच सांगा चहा. मला अनेक द्यायचा चहा चहा घालून खाल का घ्यायचं टोल प्लाझाजवळच आम्ही थांबलो होतो कारण टोल प्लाझाजवळ ना असे छोटे छोटे टोल प्लाझाजवळ असे छोटे छोटे नाश्त्याचे सेंटर्स असतात जे अफोर्डेबल पण असतात आणि छान पण असतात. सो आम्ही थांबलो होतो इथे. तर आम्ही जातो 1-1.5 तास लागेल आता पोचायला परत आम्हाला. तर पंढरपूरमध्ये आम्ही दुपारी 12-12:30पर्यंतच पोचलो होतो ऑलमोस्ट. तर आम्ही विचार केला की आज पहिल्यांदा अक्कलकोटचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर गाणगापूरचं पण दर्शन घेऊ आणि आम्ही स्टे करायला वापस परत पंढरपूरला येऊ शकतो. सो हा पूर्ण दिवसाचा प्लॅन केला आणि मी जस्ट पोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये. झालेलं आहे आमचं दर्शन. इतकी गर्दी आहे ना. आय डोंट नो आज आषाढी असल्यामुळे मला वाटलं पंढरपूरमध्ये गर्दी असेल पण इथे पण खूप गर्दी आहे. भयानक गर्दी आहे पण छान मस्त 2-3 मिनिटातच झालेलं आहे दर्शन. सांगितलं आणि आदित्य आता कार पार्किंगवर तो दर्शन करून येतोय. तर मला एक गोष्ट दाखवतो. माझ्या मागे बघू शकता डॉगेश इतकी गर्दी आहे. नाही म्हटलं तरी इथे 400-500 लोक असतील आणि एवढा गोंधळात ते इतकं शांत झोपलेलं आहे ना. उई असं छान झोपलेलं आहे. बघू शकता माझ्याच मागे. मला आता आम्ही एक पेढा पण दिला. ते खाऊन परत झोपतो. तेवढा पण उठला खाल्ला आणि परत झोपतो. इथे थोडीशी बाहेर स्टॉल्स होते छोटे छोटे. सो तिथे थोडंसं आम्हाला सामान घ्यायचं होतं. सो छोटी मोठी शॉपिंग केली. अँड येस आम्ही जस्ट पोचलेलो आहोत इथं गाणगापूरमध्ये जे दत्ताचं देवस्थान आहे. गाणगापूरला आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहोत. पंढरपूर खूप वेळा झाला आहे. अक्कलकोटसुद्धा एक 3-4 वेळा झालेला आहे. पण इथे आम्ही फर्स्ट टाईम येतो. तर दरवेळी असंच व्हायचं की अक्कलकोट करून आम्ही अक्कलकोटपर्यंत यायचो पण ते गाणगापूर थोडक्यात राहायचं. पण मग आम्ही विचार केला की यावेळी काहीही केलं तरी थोडं 80 किलोमीटर्स आहे ते अक्कलकोटपासून 80 किलोमीटर पुढे आहे. पण आम्ही यावेळी तो रोड करायचा ठरवलं. आणि इथे असं म्हणतात की खूप मोठं एक झाड आहे आणि ज्यांना असं अंगात येतं किंवा भूत वगैरे पकडलं जातं तर तशा लोकांना इथे आणतात. इथे लोक तसे येऊन बरे होतात. ते भूत प्रेत वगैरे जे झपाटलेलं असतं ते सगळं निघून जातं इथे आल्यानंतर. तर गाईज इथे खूप मोठी रांग असते पण आम्ही थोडक्यात इथे पण पटपट होतं आहे आमचं दर्शन. असे पूर्ण एरियाचे यू लाईन्स आहेत ना ते काहीच नाही. एकच लाईन आहे फक्त आणि मला वाटेल खाली असे थोडेसे यू लाईन्स बघू आपण खाली. मी त्यासाठी ते थांबलो. ते नॉर्मल हॉटेल मस्त होतं. इच्छा होत नाही. यार मला असं सर्दीसारखं फील होत आहे.
असं 1-2 तासापासून. सो काहीच मस्त पिलेला आहे आम्ही चहा. वाजलेले आहेत 5 आणि आम्हाला इथून परत 4 तास लागणार आहेत पंढरपूरला जायला. आमचा हॉल्ट जो आहे तो पंढरपूरच्या भक्तनिवासमध्ये आहे. तो थोडंसं कंटाळा आला तर म्हणून आम्ही थांबलो होतो. जस्ट एक ब्रेक पण आणि चहा पण हवा होता. सो बघू, मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तो पण बाय एव्हरीवन अँड टेक केअर.